सुस्वागतम रत्नागिरी। आज या ठिकाणी सर्वप्रथम गणराया चरणी मानवंदना करतोय। खरोखरच रसिकांनी आपण विज्ञानाच्या युगामध्ये चालत असताना आपली मराठी संस्कृती जपणं हे आद्य कर्तव्य आहे आणि त्या परंपरेनुसार आपण आज चालत आहोत आणि गर्व से कहो हम हिंदू है आणि त्या हिंदू म्हणून आपण जागृत राहणं आणि आपण आपले सण साजरा करणं ही काळाची गरज आहे आणि त्यानिमित्ताने धन्यवाद त्यानिमित्ताने आपण एकत्र येतो म्हणून मी या खास या मंडळाचा आभार मानणार आहे की ओम शांती मंडळ गोराई ट्रस्ट या विश्वस्त या ट्रस्टचे विश्वस्त श्री अजय महाडिक संजय महाडिक आमचे मित्र विलास भालेकर साहेब सचिन तुपे सौ सरिता साठा मॅडम व भरत भंडारे आणि सल्लागार अरविंद जोशी गुरुजी आणि इतर सभासद यांना शाहीर तुषार मधुकर पंधरेचा मानाचा मुद्रा या ठिकाणी माडिक साहेबांनी आमच्या ढोलकीपटू ख्यातराम ढोलकीपटू संदेश ओक्टे गाव कडवई तालुका संगमेश्वर यांच्यासाठी 100 रुपये पैसे आलेल्या ढोलकीसाठी त्यांना मी खरोखर धन्यवाद देतो। या ठिकाणी
अनेक नामवंत शाहीर आलेले आहेत. सगळ्यांची नावं घेतली तर फार वेळ होईल, कारण वेळेला फार महत्व आहे मुंबईमध्ये. आणि म्हणून मुंबईमध्ये वेळेला बंधन असल्यामुळे या कलेला थोडासा उतर ठिकाणा लागलेला आहे. फक्त हॉलमध्ये होतात, गावच्या ठिकाणी प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुकामार्थसिद्धये. फुलांचा इतिहास, फुलांचा इतिहास, फुलांचा इतिहास काळाला, रात्रीचा इतिहास चांगला. आजही लोकांचे फाटते या मराठ्याला पाहून, मराठ्यांचा इतिहास या तलवारीने लिहिला. मुठभर मावळ्यांना ठेवून लढले सैतानाला, मुठभर मावळ्यांना ठेवून लढले सैतानाला. स्वर्गामध्ये सर्व दिवाळीचा मुद्राव केला. असा हा आमचा मर्द मराठा, छत्रपती शिवाजी राजा होऊन गेला. या ठिकाणी मी माझी प्रार्थना शाहीर म्हणून केली. मी शक्तीवाला मिले शिवाजी. शक्ती म्हणजे पार्वती म्हणजे स्त्री, आणि तुरा म्हणजे शंकर म्हणजे पुरुष. या ठिकाणी परंपरा आहे. आपण शिवरायांचं गुण गायला अभिमान आहे आम्हाला, परंतु देवीचं गाणं गाणं हे शक्तीचं आद्य कर्तव्य आहे. या ठिकाणी मी माझ्या शंकराची आराधना करतो. हे नटेश्वरा जटेश्वरा, सप्तसुरा आज ताल जुळते. चंचल हे मन सदमार्गी वळते. राया तूपे ज्ञान करुणे. चंचल हे मन सदमार्गी वळते. राया तूपे ज्ञान करुणे. रागवास नाही अहंकार जळू दे. रागवास नाही अहंकार जळू दे. राया तू
आता कवी तुषार रडी वैरी पळू दे आता कवी तुषार रडी वैरी पळू दे गुरुराया तू बोल श्री गजानन महाराज बोल गाव देवी महादेव बोल तू रे अखंड हरदाश्वरीचा शीघ्र कवी वासुवाणी यांचा बोल तू रे छत्रपती शिवाजी
विश्वाचा दाता विधाता, या विश्वाचा दाता विधाता श्री गणेश महान, दुर्वा फुले वाहतो चरणी द्यावी कला, शक्ती तुऱ्याच्या सामन्यात घेते प्रथम तुझे नाम गुणगान, या शक्ती तुऱ्याच्या सामन्यात गाती प्रथम तुझे गुणगान, अनेकचा पूर्वा पामलाची गळ्यात सूर लागो हे शक्ती तुला, शक्ती तुला आहे कोकणचा ठेवा, जगप्रसिद्ध भावा श्री गजानन देवा, अनरसिकांची करण्या सदैव सेवा, लेखनी कौतुके शब्दांचा हमीवा. या गाण्याचा आशय असा आहे, विज्ञानानं प्रगती केलेली आहे, आपला प्रत्येक मुलगा बीकॉम बीएससी होतोय, परंतु आपली संस्कृती आपले संस्कार विसरत चाललेले असं कुठेतरी जाणवत आहे. म्हणून या गणरायाची मी एकच प्रार्थना आहे की त्यांना काय ते या गाण्यातून ऐका. हे गणनाथा धाव गे आता, हे गणनाथा धाव गे आता, मनुष्याने बुद्धी टांगली टांगली टांगली, गणराया अत्तळ घडव चांगली चांगली, गणराया अत्तळ घडव चांगली. पाना फुले फळझाडा आपले महाराष्ट्र निसर्गाने आहे, झाडा पाना फुलांना केले आहे, परंतु ती तोडत असल्यामुळे प्रदूषण वाढलेलं आहे. म्हणून झाडे लावा, झाड एकतरी घरी असावं, घराच्या समोर अंगणामध्ये असावं आणि परिसरात सुद्धा असावं, ही या घरातल्या आस्था आहे, माझी आशा आहे. आणि डेव्हलपमेंटच्या नावाखाली, डेव्हलपमेंटच्या नावाखाली आम्ही बोलू लागली 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 शहरी आलो
सोडून शेती वाडी कर्ज फेडाया पगार बोलना आपण मुंबईचे लोकांसाठी शेतीवाडी सोडून आलेलो आहे आणि कर्जवाढ झाल्यावर पोटासाठी सोडून शेतीवाडी कर्ज फेडाया पगार बोलना पूर्वजांची जमीन विकली पूर्वजांची जमीन विकली गेल्या वारी वागली वागली म्हणून म्हणतोय पाणी लावा पाणी अडवा पाऊस पडता दुष्काळविरहित होईल आपली महाराष्ट्राची झाडे लावल्यामुळे पाऊस पडेल तो अडवल्यामुळे पाणी मिळणार आहे दुष्काळ रहित होईल म्हणून म्हणतोय एक तुषार गजानन गुणवर्णिता तुषार गजानन गुणवर्णिता भागली 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 या ठिकाणी वेगळीच सुरुवात आली आहे काय म्हणून गेल्या काय या काय कानाला म्हणे अक्कल नाही बियर प्यायला गेला होता काय आता कानाच्या कामाला बियर होती का हो हा तुम्ही कलियुगाचा काना म्हणत असाल तर गोष्ट वेगळी आहे पण कलियुगात काना भरपूर आहेत काने भरपूर आहेत ते सोडून द्या आपण शक्तितुरा आहे शक्तितुराच्या हिशोबाने आपण बोललं पाहिजे बियर आणि काळी माळी काय म्हणताय आणि तुम्ही सांगताय तुझं माझं नातं या कलियुगामध्ये आहे अगर राधे आता तुला माहित असेल तर मी सांगतो तू राम अवतारी माझी दासी होतीस तू ही राधा आहे ना राम अवतारी माझी दासी होती मी पान खात असताना पानाची थुकी टाकण्यासाठी पादतन त्यावेळी नव्हतं ही कथा आहे आणि त्यावेळी या दासीने आपल्या ओंजळीमध्ये पानाची थुकी घेतली आणि राम प्रसन्न झाल्याने रामाने म्हटलं दासी बोल तुला काय पाहिजे या दासीने काय मागितलं रामा मला तुझं प्रेम हवं मला तुझ्या अर्धांगिनी बनवून घे परंतु राम एक पत्नी एक वचनी होता आणि म्हणून या राधेला 8व्या अवतारी की तुला माझं प्रेम देईन
असं तुला वरदान दिलं आणि म्हणून तुझा मी माझा संयम झाला. तरी सुद्धा या राधेला या कानाची काय अक्कलच काढायची माहिती. काय म्हणावं, ज्याचं करावं भलं तर म्हणतो माझंच खरं. हा अगं माझा आशीर्वाद आहे म्हणून या कलियुगामध्ये माझ्या अगोदर तुझं नाव घेतलं जातं. राधा कृष्ण नाव हे कृष्णाचं वरदान आहे. कारण तू माझी भक्ती केलीस. म्हणणं आहे 16 सहस्त्र 360 गोपिका भोगून सुद्धा ब्रह्मचारी हा कृष्ण मुरारी लीलाधारी लीलाधारी. कारण मी लहान होतो, ही राधा मोठी होती, परंतु या लीला कृष्णाच्याच आहे. आता मगाशी बुवा म्हणून गेले प्रत्येक तुरेवाल्याला मी सांगितलंय, त्याचं उत्तर कोणी दिलं नाही. या ठिकाणी मी सांगतो तुला, तू काय म्हणाल्या की राधेला कृष्णाने कोणता गुन्हा केला राधेविषयी. बघा या राधेच्या लीला ज्या आहेत त्या कृष्णाच्या लीला आहेत, घोड्या करण्याच्या कानाच्या लीला आहेत. त्यातील एक लीला की ज्यावेळी निरीमध्ये चेंडू लपवला, निरीमध्ये चेंडू लपवला असा तिच्यावर आळ घातला, चेंडू खाली पाडला, ही सुद्धा माझी लीला आहे. हा गुन्हा ढगळलेला आहे. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. आता बरंच काय बोलल्या, ठीक आहे. मी काय म्हणतोय त्याची चाल देतोय का. लपून छपून या ठिकाणी लपून छपून जरी जाशील राधा घेऊन डोळीवर माथे, सोडणार नाही आहे माझ्याशी गाठ. हा या ठिकाणी वेळ कमी आहे म्हणून आता तुला रात्रभर गाजवलं असतं. या ठिकाणी राधे झाले बघ, मी माझी गवळण साधा करतो ती कशी असावी बघ, लक्षात ठेव. ऐक राधे मी नावाचा आहे कृष्णा, नाही ठेवत काही कोणाचा उचना. माझं प्रेमाचं वचन आहे जरा बाजूला बसणार, घालून हातात हात वृंदावना खेळू उतरवणार आहे. आज रागीचा पाठ उतरवणार आहे. इथे दोन माठ दोन्ही हाताला खुश करणार आहे. मागून धरणार काय, मागून धरणार पत्राला आणि जवळ येणार आहे. आणि हिच्या दया दुधाची चव साठणार. आता केलाय डीजे मी चालू, हे राधा माहिती नको घालू घालू घालू. हा ही गवळ्याची रागाणार तुला करणार बेतार, खाना वाटवणार तुझ्या काय तुझ्या दुधाची चव चाखणार. कारण मला या राधेवर प्रेम होतं, मला या राधेकडचंच दूध पाहिजे म्हणून मी राधेकडे जायचो, राधेच्या घरी लपून जायचो. राधाची सासू कोण, माळसा सासू, फार बोंब मारायच्या माझ्या नावाची. ही गवळ्याची राधा नर तुला करणार बेजार, खाना वाटे अडवणार तुझ्या दुधाची चव चाखणार. राधे पाज 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 राधे पाजला पाजला पाजला.
माझा जीव प्राण थोडस घडलं इथंच राहणे त्यावर माझा मान त्यावर माझा मान त्यावर माझा मान लोकांचा सदाय दिपे नाही चालणार आम्हाला आलो अवतारात वाजाणार या ठिकाणी आई जनाई नृत्य कला पथक आवाशी नवरीला आपण अनेक प्रकारच्या सोन्या दागिन्याने घडवतो. आई घडवते, वडील घडवतात, दागिने गिफ्ट देतो आपण. परंतु नवऱ्याकडून एक असा दागिना त्या नवरीला म्हणजे त्या नवरीला घातला जातो. जो दागिना तो बिन किमतीचा आहे आणि बिन मेहनतीचा दागिना आहे. तर त्या दागिन्याचं नाव काय हे तुम्ही सांगायचं. तो दागिना कोणता या ठिकाणी हा प्रश्न मी विचारलेला आहे. हा माझा प्रश्न शीघ्रकवी वासू आणि यांचा फार जुना गाजलेला प्रश्न आहे. बिन किमतीचा आणि बिन मेहनतीचा दागिना कोणता. आपण प्रत्येक बायकोला आपण प्रत्येक नवरा घालतो दागिना बिन किमतीचा आणि बिन मेहनतीचा. बघूया गोवाची अक्कल कुठे जाते. हा सांगतो बघूया. या ठिकाणी पदाला सुरुवात करतोय. या ठिकाणी बुवा म्हणून गेले काय भाव द्यायचा विषय काय ना बरोबर की नाही. मी सुद्धा असाच विषय शास्त्र आधारे गाणार आहे. राग म्हणून देऊ नका. अरे शक्तीचा
माझ्या बुवा, अरे शक्तीच्या शाहीर मीरी शिवाजा मिरवतो स्वतःला आपलाच करतो गाजा वाजा अरे जर कणाला लागशील माझ्या हे माझ्या या साऱ्या लोकात तुझा वाजवी न बाजा आज खरा सामना इथे रंगणार आहे माझ्या नाचाच्या गायकीच्या तालात तुम्ही रसिक जन रंगणार आहे आज या वाजी बुवाची खरी परीक्षा मी घेणार आहे बघूया कोण कुणाला भारी या रणात पडणार चालूला करते सैतान ही माया फार वाईट आहे कलियुगामध्ये मायेचा फिरत चाललेला आहे माईच्या नादाला लागून सद्गुरु पदाचा मार्ग विसरलेला आहे 84 योनी फिरून जन्मास आला नरापत्या नराचं सार्थक कुठे आहे ते कळत नाही का तर या मायेचं जाळं पसरलेलं आहे रामकृष्ण हरी मंत्र जपण हे कलियुगाचं महामंत्र आहे तो जपला तरी आपली पाप धुवून जातात परंतु ही माया कशी अशी आहे बघा साधूला करते सैतान राजाला करते साधूला करते सैतान राजाला करते मानवीच्या विषारी आहे या वासने पाहिजे काय झालं बघा कसा उदासीने घात केला अवदस आहे खरंच कसा उदासीना घात केला वासनेच्या भरात परपुरुषाला भोगतेही पती नसताना घरात ही कथा लक्षात आली का बृहस्पतीची तारा हिने चंद्राला भोगलेला चंद्राची आस धरली म्हणून चंद्राला डाग आहे कारण बृहस्पतीने शाप दिलेला ही कथा आहे माझी म्हणून या वासनेच्या भरात तारा चंद्राला हुल्ली चंद्र हा तिचा शिष्याप्रमाणे असताना सुद्धा चंद्राला आवाहन केलं की तू माझी वासना भागव आणि म्हणून बृहस्पतीला शाप दिला म्हणून चंद्राला डाग आहे ही कथा आहे कसा उदासीने घात केला वासनेच्या भरात परपुरुषाला भोगते परपुरुषाला भोगते Thank you.
बुडवलं पाठी असं केलं हो तू कर्मा वैष्णवी